नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग। जाधव स्पर्धा परीक्षामध्ये आपलं स्वागत आहे। मागील व्हिडिओला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे। याही व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मराठीचे सर्वनाम बघायचे आहे। तर मित्रांनो, चला आपण चालू करूया सर्वनाम शिकायला। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पाहायचं आहे सर्वनाम। आता सर्वनाम म्हणजे काय? तर सर्वनाम म्हणजे आपल्याला बघायचं आहे की नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात। हा जे नामाऐवजी वापरल्या जाणारा शब्द आहे त्याला सर्वनाम असे म्हणतात। सर्वनामांना स्वतःचा अर्थ नसतो। ज्या नामासाठी वापरली जातात त्याचाच अर्थ त्याला प्राप्त होतो। मग आता सर्वनामाचे 6 प्रकार पडतात। आता सर्वनामाचे प्रकार किती आहे? 6 सर्वनामाचे प्रकार पडतात। तर यामध्ये पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम आणि आत्मावाचक सर्वनाम, हे सर्वनामाचे 6 प्रकार आहेत। यामध्ये प्रथम पुरुषवाचक। तर पुरुषवाचक सर्वनामामध्ये आपल्याला 3 प्रकार पडले जाते। प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक। आता पुरुषवाचक मध्ये 3 प्रकारचे उपप्रकार पडतात। यामध्ये प्रथम पुरुषवाचक मध्ये काय येते? तर मी, आम्ही, आपण, स्वतः। मी, आम्ही, आपण, स्वतः। आता स्वतःचा उल्लेख करण्यासाठी जी सर्वनामे वापरते त्याला प्रथम पुरुषवाचक म्हणते। मग यामध्ये बघा, आम्ही तुला मदत करू, आम्ही तुला मदत करू, हे वाक्य कोणत्या पुरुषवाचक मध्ये जाईल? तर या प्रथम पुरुषवाचक मध्ये, कारण स्वतःचा उल्लेख त्यानं केलेला आहे। यामध्ये आपण सहलीला जाऊ, आपण सहलीला जाऊ, स्वतः खात्री करून घेतो, स्वतः खात्री करून घेतो। तर यामध्ये स्वतःचा नावाचा उल्लेख न करता त्यांनी जी सर्वनामे वापरलेली आहे ती वापरली आम्ही, आपण आणि स्वतः। मग द्वितीय पुरुषवाचक, यामध्ये द्वितीय पुरुषवाचक तू, तुम्ही, आपण आणि स्वतः। इथं दुसऱ्याचा जर उल्लेख करत असेल तर ती द्वितीय पुरुषवाचक होतात। आपण आलात बरे झाले, आपण आलात बरे झाले म्हणजेच तुम्ही आले बरं झालं। आपणचा अर्थ इथं काय होणार? तुम्ही। स्वतः खात्री केली बरं झालं, स्वतः खात्री केली बरे झाले। आपण आत या, याचा अर्थ तुम्ही आत या। आपण आत या म्हणजेच काय होते? का तुम्ही आत या। तृतीय पुरुषवाचक, यामध्ये तो, ती, ते, त्या, तिसऱ्या व्यक्तीचा संबंध दर्शविणारे हे सर्वनामे आहेत, म्हणून त्यांना तृतीय पुरुष वाचक म्हटले जाते। ती सुंदर आहेत, तो क्रिकेट खेळतो, ते घर आहे, या टाईपचे जे वाक्य आहे तर हे तृतीय पुरुषवाचक मध्ये जातात। आणि यामध्ये काय वापरते? तर तो, ती, ते, त्या। दर्शक सर्वनाम, आता दर्शक सर्वनाम म्हटलं तर यामध्ये हा, ही, हे, तो, ती, ते, हा, ही, हे किंवा तो, ती, ते। ही माझी बॅग आहेत, तो मुलगा डॉक्टर आहेत। तर यामध्ये दर्शक सर्वनामाचा उल्लेख। तर मित्रांनो, आपलं तिसरं सर्वनाम आहे संबंधी सर्वनाम। आता संबंधी सर्वनामे म्हणजे जो, जी, जे, ज्या। आता याच्यामध्ये बघा,
जे चकाकते ते सोने नसते, जे चकाकते ते सोने नसते, जो करेल तो भरेल, जे पेरावं ते उगवेल. असे वाक्य जर आले तर यामध्ये जो, जी, जे, ज्या हे कोणतं सर्वनाम आहे? तर हे होणार आपलं संबंधी सर्वनामे. मग आहे प्रश्नार्थक सर्वनामे. आता प्रश्न विचारण्यासाठी जे सर्वनामे वापरली जातात त्याला प्रश्नार्थक सर्वनामे म्हणतात. जसे कोण, काय, कोणाला आणि कोणी. तर याच्यामध्ये बघा, कोणी दगड मारला प्रश्नार्थक सर्वनाम आहे आणि कोणी रामायण लिहिले प्रश्नार्थक सर्वनाम. पुढचं आहे आपलं वालं सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे. अनिश्चित, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे. कोण आणि काय प्रश्न विचारण्यासाठी या नामाचा वापर न करता कोणासाठी केलेला आहे हे निश्चित सांगता येत नाही. निश्चित सांगता येत नाही म्हणून ही नामे कशी आहे? अनिश्चित सर्वनामे. तर बघा, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामामध्ये कोण आणि काय हे येत असतात, परंतु प्रश्न विचारण्यासाठी याचा वापर केला जात नाही. ही सर्वनामे वाक्यात कोणासाठी आली हे आपल्याला निश्चितपणे सांगता येत नाही, म्हणून त्यांना सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे म्हणतात. कोणी यावे, टिकली मारून जावे. कोणी कोणास काय म्हणावे. पण यामध्ये कोणी हा शब्द जो आपण वापरलेला आहे तर हा कोणासाठी आलाय आपल्याला निश्चितपणे सांगता येणार नाही, म्हणून यांना अनिश्चित सर्वनामे म्हणतात. त्यानंतर आत्मावाचक सर्वनामे. आत्मावाचक सर्वनामे यामध्ये आपण, स्वतः आणि निज या नामाचा वापर केला जाते. मग हे तीनही नामे स्वतः या अर्थाने वापरतात. तर बघा, आणि ती नेहमी कर्त्यानंतर वापरली जाते. मी स्वतः त्याला पाहिले. पक्षी निज बाळासह बागडती. तर यामध्ये एक सर्वनाम आहे जे मूळ सर्वनामांना प्रत्यय जोडून विविध रूपे त्याची बनवलेली असते. त्याला म्हटले जाते सर्वनामोत्पन्न सर्वनाम. तर बघा, मूळ सर्वनामांना प्रत्यय जोडून विविध रूपे बनवतात. जसे असा, असला, इतका, तसला, तेवढा या प्रकारचे सर्वनामे बनवल्या जाते. तर आता यामध्ये कसं आहे की 5 सर्वनामे वचनानुसार बदलतात, तर 3 सर्वनामे लिंगानुसार बदलतात. आता लिंगानुसार बदलणारे हा, ही, हे, तो, ती, ते, जो, जी, जे हे 3 सर्वनामे लिंगानुसार बदलतात आणि बाकीचे जे आहेत 5 तर ते वचनानुसार बदलतात. तर मित्रांनो, सर्वनामे हे टॉपिक आपण इथे घेतलेला आहे. तरी सर्वांनी हा व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावा. धन्यवाद.